विरारच्या अर्नाळा येथील 7C रिसॉर्टमधील मिलिंद मोरे मृत्यू प्रकरणी 12 जणांवर लावण्यात आलेले 103 आणि 105 हे कलम रद्द करण्यासाठी येथील ग्रामस्थांनी आज अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात भव्य मोर्चा काढला होता। विरारच्या नवापूर येथील 7C रिसॉर्टमध्ये रविवारी दिनांक 28 जुलै रोजी पिकनिकसाठी कुटुंबासोबत आलेल्या मिलिंद मोरे यांच्या मारहाणीच्या घटनेनंतर त्यांना आलेल्या हार्ट अटॅकच्या मृत्यूमुळे मोरेंच्या नातेवाईकांनी केलेल्या तक्रारीमुळे रिसॉर्टमधील 12 जणांवर नवीन कायदा भारतीय दंड संहिता 2023 अन्वये 103 आणि 105 कलमाने अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। या प्रकरणी 12 जणांना अटकही करण्यात आली होती। सध्या सर्वांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। सध्या प्राप्त झालेल्या सीसीटीव्ही मधून हार्ट अटॅक आल्याचं दिसून येत असून त्यांनी मारहाणही केल्याचं दिसत आहे। त्यामुळे पहिलं आकस्मिक मृत्यूची नोंद केलेल्या पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर 12 जणांवर 103 आणि 105 कलम लावण्यात आल्याचा आरोप करत त्यांचे रिसॉर्टही पूर्णपणे तोडून टाकण्यात आलं। ही कलमे रद्द करण्यासाठी आज ग्रामस्थांनी अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात भव्य मोर्चा काढला होता आणि पोलिसांकडे कलम रद्द करण्याची मागणी यावेळी करण्यात आली। ज्या पद्धतीने पोलिसांनी ही आततायी भूमिका घेऊन जे आमच्या बांधवांवर जे गुन्हे दाखल केलेले आहेत, सुरुवातीला त्यांनी ज्या पद्धतीचा ॲक्सिडेंट झालं होतं, क्षुल्लक ॲक्सिडेंटचं पर्यवसन हाणामारी झालं, ती हाणामारीसुद्धा त्या पर्यटकांनी त्या रिक्षावाल्याला मारलेलं आहे। अशा पद्धतीचे आमच्या लोकांना त्यात काडीचाही संबंध नाही आहे। असं असताना पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची त्या पर्यटकाला हृदयविकाराचा झटका आला व झटक्याने तो जो वारला, त्यामुळे पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती। व काही तासाच्या अंतरावर त्यांनी आकस्मिक मृत्यूमध्ये 103 म्हणजे 302 कलम, आताचं नवीन अमेंडमेंटप्रमाणे 103 कलम त्यांनी त्यात सप्लिमेंटरी ॲड केलेलं आहे आणि आमच्या जवळ 12 लोकांवर त्यांनी खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांना अरेस्ट करून त्यांना ठाणा जेलमध्ये पाठवलेलं आहे। आम्ही पोलिसांना आज जाब विचारायला आलो आहे की असं काय तुमच्यावर दबाव आला आणि असं काय तुम्हाला एव्हिडन्स सापडला की ज्या पद्धतीने तुम्ही आकस्मिक मृत्यूमध्ये तुम्ही लागोलग 103 चा गुन्हा घुसवला व त्याच पद्धतीने जर सीसीटीव्ही फुटेज आता उपलब्ध झालेलं आहे आणि त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये क्लिअर कट दिसते की ती जी मयत व्यक्ती होती ती एका गाडीच्या बोनेटला रेलून उभी होती व तिला अचानक स्ट्रोक आला आणि त्या स्ट्रोकमध्ये ती मृत्युमुखी पडली। हे सीसीटीव्हीमध्ये काही झालेलं आहे, सगळ्या जगाने ते पाहिलेलं आहे। 100% आपल्या राज्याचे मुख्यमंत्री यांनी तसे आदेश दिलेले आहेत की मी आदेश दिलेले आहेत की माझ्या आदेशानुसार त्यांच्यावर मोठ्यातली मोठी तीव्र कारवाई व्हावी व त्याचप्रमाणे त्यांचं रिसॉर्टवर मोठ्यातली मोठी कारवाई व्हावी असे मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांना त्यांनी बाईट्स दिलेले आहेत आणि तसे जे व्हिडिओज आहेत ते यूट्यूबला उपलब्ध आहेत। जर 103 दाखल करू शकता तर आज सगळे एव्हिडन्स, सगळे पुरावे आज तुमच्या समोर आलेले आहेत व तशाच पद्धतीने तुम्ही त्याचा अहवाल सादर करून जसे तुम्ही 103 रातोरात दाखल करा तसे तुम्ही 103 कमी करा, हीच आमची मागणी आहे। त्याचा आग्रह आहे मेहर कुटुंबियांवर ज्या चुकीच्या पद्धतीने त्यांच्या विरुद्ध 103 आणि 105 खाली या एका 2 परस्पर विरोधी कलमान्वये जे गुन्हे दाखल झालेले आहेत त्याच्यातून त्यांचं प्रचंड असं कुटुंब उद्ध्वस्त होणार आहे। माझी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आणि महाराष्ट्राचे गृहमंत्री आदरणीय फडणवीस साहेबांना विनंती आहे आणि प्रशासनाला विनंती आहे की चुकीच्या पद्धतीने ही जी 103 आणि 105 कलम लागलेली आहेत ती सध्या तात्काळ मागे घेण्यात यावीत। त्याच्यानंतर सखोल चौकशीनंतर जर त्याच्यामध्ये सत्यता आढळली तर पोलिसांना ते अधिकार आहेत, ते पोलिसांनी तेव्हा वापरावेत। पण सुकृत्यदर्शनी हे दिसून येत आहे की ही कलम ही या मेहर कुटुंबियांवर 12 जणांवर 12 कर्त्या पुष्पांवर लागलेली आहे। ही कलम लागल्यामुळे त्यांचं कुटुंब पूर्णतः भूमिपुत्रांचं कुटुंब उद्ध्वस्त होणार आहे। त्या उद्ध्वस्त होण्यापासून ते वाचवण्यासाठी वसईचे भूमिपुत्र आज या सत्याचा आग्रह धरण्यासाठी 9 ऑगस्ट क्रांतीदिनी महात्मा गांधीजींनी सांगितलेल्या मार्गाने, शांततेच्या अहिंसेच्या मार्गाने आज इथे रस्त्यावर सत्याचा आग्रह धरायला बसलेले आहेत।